मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही। आमचा पूर्वानुभव पाहता 2 वेळा शिवसेनेकडे आमचे नेते प्रस्ताव घेऊन गेले होते। आम्हाला वाईट अनुभव आला, त्यामुळे यावेळी त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं असं मोठं विधान यशवंत किल्लेदार यांनी केलं आहे। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलं। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं मोठं विधान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। राज आणि उद्धवजी एकत्र आले तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याचं मी स्वागत करते असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावर मनसे उपाध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक पार पडतीये। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होते का हे बघायचं। सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंचा जुना फोटो झळकला। युतीच्या चर्चा सुरू असताना सामनात झळकलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं याकरता गिरगावामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। मराठी माणसाला वाचवण्याकरता एकत्र या असं आवाहन बॅनरबाजीमध्ये करण्यात आलंय। जातीय दंगली घडवण्याकरता छगन भुजबळांना मंत्रिपद दिलंय। मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याकरता हे सगळं चाललंय अशी टीका जरांगेंनी केली। फडणवीसांवर ही टीका करण्यात आली। आमदार महेंद्र थोरवे पुन्हा सुनील तटकरेंसह सुधाकर घारे यांच्यावर कडाडले। सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला तर मी सुद्धा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाईन असा थेट इशारा महेंद्र थोरवे यांनी दिला। गडचिरोलीमध्ये कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं, तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचाही गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीमध्ये रात्री मुक्काम आहे, म्हणजे त्यांनी तो केला आणि गडचिरोलीमध्ये मुक्काम करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले। पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली आहे। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। कल्याणच्या लाल चौकी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात पक्षप्रवेश होतोय। छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले। गेल्या 3 दिवसांपासून हे विशेष अभियान सुरू आहे। या माओवाद्यांवर 50 लाखांचं बक्षीस होतं। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरचा ॲक्शन प्लॅन ठरल्याची माहिती समोर येते। 23 एप्रिल रोजीच बहलावपूर मुरिदके या भागाच्या हिटलिस्टवर ते होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। रवी वर्मांच्या घरी इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि डायरी सापडली आहे। यावेळी पेनड्राईव्हसह डायरीतल्या हस्ताक्षराची पडताळणी पोलीस करणार आहेत। भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमला पालिकेतील महिला अधिकाऱ्यांना धमकावणं चांगलंच महागात पडलं। ओमकार कदमला आता पुणे पालिकेत प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। देशभरात बकरी ईदचा उत्साह बघायला मिळतोय। दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केलं, ईद साजरी केली। पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। जुन्नर नाणेघाट भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झाला। सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कुडाळमधील नेरूर वाघोसेवाडी इथं एटलास मॉथ नावाचा दुर्मिळ पतंग आढळलेला आहे। आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुनिड पतंग आहे। हा पतंग 12 इंच इतका मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे। या पतंगाचं आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात। वर्ध्यामध्ये बालसंगोपन योजनेचा बोजवारा उडालाय। जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभाग पांढरा हत्ती ठरला असून 2937 लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित आहेत, तर एकल महिलांना 2250 रुपयांचा लाभ मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलाची कामं अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे उबाठाच्या शिष्टमंडळानं केली आहे।
धाराशिव जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर इथल्या MIDC जमिनीच्या मावेजासाठी विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। बैठक निष्फळ ठरल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। वाशिम जिल्ह्यातील काही भागात खरीप पेरण्या सुरू असून मोजक्याच ठिकाणी पेरणी झालेल्या शेतांमध्ये आता माकडांच्या टोळ्यांनी हैदोस घातलाय। शेतात घुसून बियाण्यांवर ताव मारण्याचं काम माकडांनी केल्यानं शेतकऱ्यांकडून माकडांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात येते। समग्र शिक्षण अभियानातून थडगाव तालुक्यातील त्रिशूल इथं बांधल्या जात असलेल्या फायबर फॅब्रिकेटेड शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून आमदार आमशा पाडवी यांचं चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांना निकृष्ट कामावरून खडसावलं। मनमाड भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन हा मार्ग रेल्वेकरता खुला होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मकुमार मीना यांनी केली। इथे एक छोटा राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाहीत असं शरद पवार म्हणालेले आहेत। सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार याच्या चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। उद्धव ठाकरेंना सभेचं मतांमध्ये परावर्तित करण्यात यश येतं पण राज ठाकरेंना ते येत नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांनी हे भाष्य केलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी हे मोठं विधान केलेलं आहे। शरद पवार यांना अनौपचारिक गप्पांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलंय की राज ठाकरे गर्दी जमवतात पण त्यांना गर्दीचं मतांमध्ये रूपांतर करता येत नाही तर उद्धव ठाकरे मात्र मतं खेचून आणतात असं शरद पवारांनी मोठं विधान केलेलं आहे। दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे तर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली। मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव पाठवणार नाही, घेऊन जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका किल्लेदार यांनी जाहीर केली। ही मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही 2 वेळे त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेलो पण त्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही, त्या प्रस्तावाचं उत्तरही दिलं नाही। यावेळी माध्यमांमध्ये चर्चा न करता त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव घेऊन यावं असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट यशवंत किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने गटाध्यक्ष पदासंदर्भात चर्चा झाली असेल, मात्र सर्वांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येणार की नाही याकडे। आज या बैठकीमध्ये राज ठाकरे या संदर्भात काय बोलले का? नाही, आज बैठक केवळ आढावा बैठक होती। केंद्रीय गटाध्यक्ष केंद्रीय समितीचं त्यांना 2 महिने जो टास्क दिला होता त्या टास्कवर त्यांनी काय काम केलं आणि त्यांना त्यातून काय अनुभव आला हे फक्त जाणून घेण्यासाठी त्यांनी आज बैठक घेतली होती। इतर कुठल्याही विषयावर हात घातलेला नाही किंवा भाष्य झालेलं नाही। खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा सामनाच्या फ्रंट पेजवरती आपल्याला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले। एकीकडे उद्धव ठाकरे साथ घालतायत तर दुसरीकडे राज ठाकरे त्यांना नेमका कसा प्रतिसाद देणार? हे कसं आहे माहिती आहे का, हे आता तुम्ही जो प्रश्न विचारला हा गेले मला 1.5 महिना हा फक्त माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला समजतोय। आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव समोरून आलेला नाहीये। कारण युती व्हायची किंवा आघाडी व्हायची म्हटलं तर ते समोरून प्रस्ताव येणं गरजेचं आहे, प्रस्तावावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्या 2 बंधूंमध्ये ते होणं गरजेचं आहे। तशा पद्धतीची कोणतीही पावलं उचलली गेलेली नाही आहेत आणि तशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाहीये। त्यामुळे त्याच्यावर राज ठाकरे साहेब नेमकं काय भाष्य करणार? जेव्हा समोरून काय प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे साहेब त्याच्यावर जो काही योग्य निर्णय घ्यायचा तो घेतील। मनसे हा पक्ष सध्या शिवसेना पक्षाच्या प्रस्तावाची वाट पाहतोय का? वाट नाही, आता जर समोरून त्यांची इच्छा असेल आणि त्याचा प्रस्ताव पाठवत असतील तर राज ठाकरे साहेबांच्या स्वभावाप्रमाणे ते त्या प्रस्तावाचं नक्कीच स्वागत करतील आणि त्याच्यावर विचारमंथन करून निर्णय घेतील। मनसे हा पक्ष तुम्ही सर्व पदाधिकारी असाल किंवा स्वतः राज ठाकरे असतील, मनसे हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे काही प्रस्ताव घेऊन जाईल का? यापूर्वी गेलो आम्ही 2दा। आम्हाला अनुभव खूप वाईट आणि कटू आलेले आहेत। त्यामुळे मला वाटत नाही की अशा पद्धतीची मुवमेंट आमच्याकडून होईल। म्हणजे यापुढे जो तिसऱ्यांदा जी काही पुढचं संगनमत होणार आहे यापुढील काळामध्ये मनसे हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कोणते प्रस्ताव घेऊन जाणार नाही। आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना।
त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्कीच सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात. आता हे दोन बंधू नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ सचिन कुबडेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, शिवतीर्थ, दादर, मुंबई. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रावरील एका फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात अनेक वर्षांच्या कालावधीनं दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो झळकलाय. आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलाय. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाईन या फोटोला देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर आता सामनाच्या मुखपत्रावरील या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या युतीची लवकरच सुरुवात होते का हे बघायचं. एकीकडे मनसे आणि उबाठा यांची एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुद्धा जोर धरत आहे. यावरच खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांनी सूचक विधान केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यात अनेक लोकांचं योगदान आहे, जे वेगळे झाले त्यांचाही मोठा वाटा आहे असंही त्या म्हणाल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, पण भविष्यात आमच्या विचाराशी सहमत असलेले पक्ष आमच्याशी जोडले जाऊ शकतात असं विधान सुनील तटकरेंनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना परत एकदा सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. गेले 26 वर्ष या पक्षामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आज जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाचं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल, एक तर माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला विचारलं की 2-3दा मुंबईला पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की अशा वेळची कुठली चर्चा, कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा किंवा इतर काय असते तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेलाच नाही. त्यामुळे आम्ही जे काही सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय करतो, आमचा एक कोण त्याच्यामध्ये चर्चा